एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। काठमांडूमध्ये लँडिंगच्या वेळी विमानाच्या टायरला आग लागली। काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर ही दुर्घटना घडलेली आहे। तर विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं कळतंय। विमानामध्ये एकूण 278 प्रवासी होते, तर 11 क्रू मेंबर प्रवास करत होते। तर सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे। काठमांडूमध्ये लँडिंगच्या वेळी विमानाच्या टायरला आग लागलेली आहे। काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर ही घटना घडली, तर विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं कळत आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। काठमांडूमधील ही दृश्य आहेत। विमानाच्या लँडिंग वेळी विमानाच्या टायरला आग लागलेली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पंतप्रधानांच्या आवाहनाला समर्थन दिलं। युद्धासारख्या परिस्थितीमध्ये वितरण व्यवस्था विस्कळीत होते। दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं कमी केलं पाहिजे। सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता सल्ला दिला। इराण आणि इस्रायल त्याचं उदाहरण आहे आणि त्या सगळ्याच्यामुळे सगळी जगभराची डिस्ट्रीब्युशन चेन, वितरणाची जी साखळी आहे ती डिस्टर्ब होते आणि त्यामुळे माननीय मोदीजींचा देशाला हे आव्हान आहे आणि योग्य वेळेला योग्य आव्हान माननीय मोदीजींनी केलं आहे आणि त्याचा विचार केला पाहिजे। मेट्रो आणि पब्लिक व्हेकल वापरा, हा तर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आता अत्यंत आवश्यक भाग झालेला आहे। कारण रोज नवीन वाहनं किती येतात सांगू, मी पुण्यापुरतं सांगतो। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।